हॅलो नमस्कार, प्रीतीज रियल लाईफ या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं। तर दिवाळी जवळ येत आहे आणि माझा क्लिनिंगचं रुटीन जे आहे ते सुरू झालेलं आहे। तर आज मी माझ्या घरामध्ये लिव्हिंग रूम म्हणजे हॉल आहे आणि दोघं बेडरूमचं क्लिनिंग मी काढलेलं आहे। आणि इथे जवळजवळ सकाळचे वाजलेले होते 7:30 आणि मी सकाळपासूनच कामांना सुरुवात केली, कारण सकाळची जी वेळ असते ना ती अगदी बेस्ट असते अशा कामांसाठी। कारण पटकन म्हणजे कंटाळा येत नाही, कारण अगदी फ्रेश मूडमध्ये असतो आपण, तर त्यावेळेला पटापट ही कामं होतात आणि जसा दिवस जातो ना मग ही करायला आपल्याला कंटाळा येतो म्हणून। तर सकाळचं माझं रुटीन आवरून झालं रोजचं आणि त्यानंतर मग मी क्लिनिंगला सुरुवात केली। तर माझा हा लिव्हिंग रूम आहे, तर त्यामध्ये सुरुवात केली मी। तर पंखे वगैरे आहेत तर ते मी अशाच प्रकारे झाडूने नेहमी करून घेते, कारण तिथपर्यंत हात पुरत नाही। सीडी वगैरे नसल्यामुळे ना तिथे व्यवस्थित चढता पण येत नाही आणि हात जात नाही, त्यामुळे नेहमीच आणि आठवड्यातून एकदा मी अशा प्रकारे झाडूने पंखे वगैरे साफ करते, त्यामुळे खूप घाण असं नसतंच। तर फक्त वरच्यावरती जे काही धूळ वगैरे असते ना जमा झालेली ती मी अशी काढून घेत आहे आणि झाडूच्या साह्याने सगळ्या घरामध्ये जे काही थोडंफार जाळं वगैरे असतं इकडे तिकडे ते मी सगळं काढून घेते। आता त्यानंतर ना हे जे माझं टीव्ही कॅबिनेट आहे ते मी पुढे सरकवलं आणि त्याच्या मागून सुद्धा झाडून घेते। जे काही आपल्या घरामध्ये फर्निचर असे ठेवलेले असतात तर त्यामागे सुद्धा रोज जरी तुम्ही त्याच्या खालून झाडू मारला तरी सुद्धा मागे डस्ट ही जमा झालेली असते, जाळं लागलेले असतात, तर ते सगळं मी काढून घेतलं आणि कचरा जमा केला आणि त्यानंतर थोडं पुसून पण घेतलं। आता ही टीव्ही बघा, रोज तर मी डस्टिंग करतच असते तरी सुद्धा मागे वगैरे धूळ उडालेली असते आणि जसं जसं आपण साफ करत जातो ना तर तसं तसं त्या वस्तूंवर परत धूळ उडत असते। तर अशा प्रकारे फडक्याच्या साह्याने मी ते सगळं पुसून घेत आहे आणि त्यानंतर मागे पुढे सगळं क्लीन झाल्यानंतर ते कॅबिनेट मी मागे सरकवून घेतलं। आणि याआधी एक व्हिडिओ मी शेअर केलेला तुमच्यासोबत की अगदी म्हणजे जेव्हा आपण असं डीप क्लिनिंग वगैरे करतो ना तर एकाच दिवशी सगळं करायचं म्हटलं तर खूप जास्त त्रास होतो, त्यामुळे ना अगदी फावल्या वेळेमध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेला थोडं थोडं करून आपण कामं कसे करायची तर यावर डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्कीच तो कामा येईल। तर आता मी काय केलेलं की या लिव्हिंग रूममध्ये जे काही माझे कपाटं होते म्हणजे टीव्ही कॅबिनेट मी तुम्हाला दाखवलं आणि इतर 2-3 कपाटं आहेत, बेडरूमचे कपाटं आहेत, तर ते सगळे ना मी जसं जमेल मला तसं मी आवरून घेतलेले होते। त्यामुळे काय झालं ना की ते मला आता आवरायची गरज पडत नाही, नाहीतर मग 1 तास माझा परत त्यामध्ये गेलेला असता। आणि म्हणूनच मी आज ठरवलं की दोघं म्हणजे तिघं रूमची मी क्लिनिंग आजच करावी म्हणून। तर इथे बघा, ही जी माझ्या हॉलमध्ये विंडो आहे ना तर याला पण थोडंफार इकडून तिकडून जाळं लागलेलं असतं, जे काही असतं ना ते मी क्लीन करून घेते। आणि काय होतं, मधून तर आपण साफ करतो पण बाहेरून त्या काचेवरती सुद्धा धूळ वगैरे लागलेली असते, म्हणून अशा प्रकारे मी सगळ्या घरामधलं हे काढून घेत आहे। त्यानंतर पंखे वगैरे आणि ज्या फ्रेम वगैरे लावलेल्या असतात तर त्यासुद्धा अगदी बारकाईने मी व्यवस्थित त्या पुसून घेणार आहे, कारण रोज जरी पुसलं तरी आजूबाजूला वरच्या साईडने किंवा खाली ना डस्ट अशी जमा झालेली असते, तर ते त्यानंतर असे जे लाईटचे होल्डर वगैरे असतात ते सगळे एका कापडाने मी पुसून घेते। आता हे दरवाजे जे आहेत ना ते सुद्धा त्यांना सुद्धा ना डस्ट लागते आणि आपले रोजचे हात वगैरे लागत असतात, तर दरवाजे झाले, ह्या फ्रेम वगैरे आहेत दरवाज्यांच्या त्या सगळ्या मी ओल्या फडक्याने पुसून घेत आहे। आणि त्यानंतर मग विंडो वगैरे मी क्लीन केलेल्या, पडदे वगैरे मी नाही काढले, पुढे काढणार आहे ते। तर काय होतं ना, अगदी समोरासमोर घर असल्यामुळे ना पडदे काढल्यानंतर मग तुम्ही असं क्लिनिंग वगैरे करू शकत नाही, म्हणून मग ते मी सगळं नंतर करते। आणि मी उठल्या उठल्या सर्वात आधी एक गोष्ट केली ती सांगायचीच राहून गेली, तर सोफा सेटवरच्या ज्या दरी वगैरे होत्या, ज्या मॅट मी ठेवलेल्या असतात त्या कवर वगैरे सगळं सकाळीच उठल्या उठल्या मी मशीनमध्ये लावत गेली, म्हणजे ते धुतल्यानंतर एक एक करून असं दिवसातून 3 ते 4 वेळा आज माझी मशीन लागली आणि सगळ्या शेवटी पडदे टाकलेले होते मी। त्यामुळे काय झालं ना की क्लिनिंग पण सुरू झाली आणि सोबत सोबत ते जे काही मी धुवून ठेवत होती ना ते वाळत पण गेले। आता इथे मी काय केलं, माझा सोफा क्लीन केला, तर सोफा क्लीन करण्यासाठी मी हा आपला जो सॉफ्ट ब्रश येतो ना कपडे धुण्याचा तो मी यूज करते। आता तुम्ही म्हणणार की त्याच्याने का करते व्हॅक्यूम क्लीनरने का नाही, तर पुढे मी
तुम्हाला कळेलच का. तर काय होतं ना, याच्यावरती सोफ्यावरती ना रोज म्हणजे रोज आपण स्वच्छ करतो तरी पण थोडीफार डस्ट तर येतेच, तर ती बसलेली असते. तर ते ब्रशच्या साह्याने थोडं केलं ना तर थोडं ना वरची डस्ट जी असते ना ते निघून जाते. आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा, ब्रश फिरवल्याबरोबर त्यामधून किती डस्ट निघते. खरं सांगायचं झालं तर दर महिन्याला मी माझा सोफा सेट म्हणजे दर महिन्याला माझं हे क्लिनिंग असतंच. असं नाही आहे की दिवाळी आली म्हणून मी ही क्लिनिंग काढलेली आहे. तुम्ही जर माझे रेग्युलर ब्लॉग बघत असणार तर मी हे व्हिडिओ क्लिनिंगचे तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. आता इथे मी व्हॅक्यूम क्लीनर काढलेलं आहे. आता त्यामध्ये ना एक सोफा सेट क्लिनिंगसाठी सुद्धा एक असतं एक वेगळी अटॅचमेंट, पण मला ती काही सापडत नव्हती. त्यामुळे मी आधी सुरुवातीला ना हे असं छोटंसं एक येतं, तर ते मी अटॅच करून त्याच्याने कोपरे अगदी मध्ये असं घालून न क्लीन केलं. आणि त्याच्यानंतर मग तो ब्रश दिसतोय ना, तो ब्रश लावला आणि त्याच्याने क्लीन केला. आणि खरंच सोफा सेट इतका छान क्लीन होतो ना. तुमचा जर असा कापडाचा सोफा सेट असेल तर तो मेंटेन ठेवायला खूपच मेहनत लागते. आणि एक गोष्ट मी सांगते की जसं आपण आपली स्वतःची काळजी घेतो, म्हणजे आपली हेल्थ चांगली राहावी त्यासाठी आपण स्वतःची काळजी घेत असतो, बरोबर. मग तसंच आपल्या घरातल्या वस्तूंचं सुद्धा असतं. जितकं तुम्ही त्यांना व्यवस्थित केअर करणार, जितकं त्यांना व्यवस्थित हँडल करणार, त्यांची वेळोवेळी स्वच्छता करणार, तेवढीच ती वस्तूंची म्हणजे लाईफ पण वाढतं आणि त्या वस्तू दिवसेंदिवस वर्षानुवर्ष खूप छान तशाच राहतात. तर अशा प्रकारे मी सोफा सेटचं क्लिनिंग वगैरे पण करत असते. आणि त्यानंतर मग ते झालं. त्यानंतर छोटासा जो कॉर्नर होता त्यावरचं सामानसुद्धा मी काढून घेतलं. एक्स्ट्रा फुलं वगैरे जी असतात माझ्याकडे ती काढून घेतली, ती धुवायला टाकली. त्यानंतर मग मी आले आमच्या बेडरूममध्ये. तर बेडरूमचं क्लिनिंग मी झालेलंच असतं, म्हणजे नेहमी बेडरूममध्ये असं काही क्लीन करण्यासारखं नसतं, फक्त थोडंफार वरच्यावरती क्लिनिंग होतं. तर झाडं वगैरे काढली. त्यानंतर ही जी विंडो आहे ती मी क्लीन केली. आजूबाजूला जेवढं असतं भिंती वगैरे सुद्धा आपण काय करतो ना, फक्त वरचं साफ करतो, तसं नाही करायचं. भिंतींवर सुद्धा झाडू मारायचा. तुमच्या वॉशेबल कलर असेल तर तुम्ही भिंती धुवू सुद्धा शकता किंवा ओल्या कापडाने पुसू शकता. हे माझं रेंटेड घर आहे त्यामुळे मी ते तर काही करू शकत नाही. कलर वगैरे केलेला नाही माझ्या घराला, म्हणजे ज्या वेळेला आली त्याच वेळेला केलेला होता. आता बघा, ह्या ज्या स्लायडिंगच्या विंडो असतात ना, ह्या क्लीन करण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनरचा खूप मस्त असा उपयोग होतो. कारण याच्यामध्ये डस्ट वगैरे जमा झालेली असते ना, ती पटकन निघून जाते. आणि मग त्यामुळे ना आपले जे हे खिडक्या असतात ना, ते खराब पण होत नाही, लवकर स्लाईड होतात. त्यानंतर मी हे जे मिरर आहेत, म्हणजे मिरर म्हणते मी, खिडकीचे जे काच आहेत ना, ते न्यूजपेपरने क्लीन करते. तुम्ही ना फडक्याने कधीच करायचं नाही. म्हणजे मलाही माहिती आहे की बरेच जण तुम्ही असंच करत असणार, पण जे करत नसतील त्यांना सांगते, तुम्ही नक्की करून बघा. आपल्या घरातले जे आरशे पण असतात ना ते सुद्धा, आणि अशा विंडोज ज्या असतात ना त्या फक्त साधं पाणी शिंपडायचं आणि नंतर न्यूजपेपरने क्लीन करायचं. इतक्या सुंदर, म्हणजे इतक्या क्लीन होतात ना विंडोज. तर माझी विंडो क्लीन झाली. आणि त्यानंतर मग मी छोटं मोठं म्हणजे झाडू वगैरे मारून घेतला आजूबाजूला जे काही असतं. आज मी बेड वगैरे पूर्ण काढलेला नाही आहे, म्हणजे ट्रॉली वगैरे क्लीन करणार नाही आहे. त्याचं कारण म्हणजे की आता दिवाळी येते तर गावाला जाणार आहे, बरंचसं सामान यातलं काढायचं आहे आणि बरंचसं सामान नवीन येईल, ते परत ठेवताना मग परत ते काम करावंच लागेल, म्हणून मग मी ते नाही काढलं. ड्रेसिंग टेबल तर मी आवरलेलाच होता. तर मग बेडरूमची क्लिनिंग लवकरच झाली. आता मी सोमच्या बेडरूममध्ये आली आणि सेम प्रोसिजर, ते आजूबाजूला जे काही आहे ते सगळं मी जाळं काढून घेणार. त्यानंतर छोटे 2 कॉर्नर आहेत तर ते मी नेहमीच क्लीन करत असते. तर अशा प्रकारे मला एक सांगायचं आहे की तुम्ही ना जे कामांचं नियोजन आहे, म्हणजे बऱ्याच जण काय करतात, फक्त वर्षातून एकदा नवरात्र आली किंवा दिवाळी आली त्याच वेळेला घरातलं क्लिनिंग करत असतात. तर त्यामुळे काय होतं ना, घरामध्ये इतकी जास्त घाण जमा झालेली असते. तर मला असं वाटतं की निदान तुम्ही महिन्यातून 1 महिन्यातून किंवा 2 ते 3 महिन्यातून जेव्हा वेळ मिळेल ना त्या वेळेला एक रूम तरी नेहमी स्वच्छ करत राहायला पाहिजे. त्यामुळे घरामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेला आपण अशा अनावश्यक वस्तू ठेवलेल्या असतात ना की ज्या लागत नाहीत, तर त्यासुद्धा डिस्कार्ड करता येतात. जागा खाली होत राहते, त्याबरोबर स्वच्छताही होत असते. आणि ज्या वेळेला तुम्ही एकचदा सगळं करण्याचा निर्णय घेता त्यावेळेला आपलं घर खूप जास्त असं घाण झालेलं नसतं. तर त्यामुळे महिन्यातून 4 महिन्यातून जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही घर एकदा क्लीन नक्कीच करायला पाहिजे. हे माझं महिन्याभराचंच रुटीन असतं. प्रत्येक महिन्याला मी एक दिवशी ठरवून घेत असते आणि त्यानुसार बेडरूम एक दिवस, दुसऱ्या दिवशी लिव्हिंग आणि किचन असं मी क्लीन करत असते. आणि माझं ना किचन क्लिनिंग अजून बाकी आहे, तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत म्हणजे येईलच, लवकरच शेअर करणार आहे. आज ॲक्च्युली ना सॅटर्डे होता म्हणून मी विचार केला की पटापट हे क्लीन करून घ्यावा.
कारण ना दुसऱ्या दिवशी मग सोहम घरी असतो, महेश घरी असतात, तर मग त्या दिवशी हे कामं आपण काही करू शकत नाही. कारण आपण एकटं जे असतो ना कामांमध्ये इतकं गुंतून जातो ना, आपल्याला भूक तहान काहीच लागत नाही. पण घरामध्ये आपल्या व्यतिरिक्त कोणी असेल तर मग वेळेवर नाश्ता, वेळेवर जेवण असं सगळं ते चाललेलं असतं. त्यामुळे आज सोहमही घरी नव्हता, महेश पण ऑफिसला गेलेले होते, त्यामुळे मग मी हे क्लिनिंग आजच काढलं. आणि मी म्हटलं की आजच्याच दिवसात सगळं आटपून घ्यावं, कारण दुसऱ्या दिवशी किचन मला क्लीन करायचं होतं. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की मला नंतर खूप जास्त त्रास झाला. मला असं वाटलं की पटकन होऊन जाईल हे काम, आणि तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करते मी इथे की बघा 10:30 झालेले होते. सकाळी 7:30 वाजेपासून मी लागलेली होती, पण तरीसुद्धा अजूनही माझं पूर्ण काम आवरलेलं नाही. आणि आता तरीसुद्धा घरात पसारा जो आहे ना तोही दाखवायला पाहिजे. आता क्लीन केल्यानंतर तर मी दाखवणार, पण पसारा काय काय होतो ते पण तर दाखवायला पाहिजे ना. तर बघा या बेडवरती सगळं अंथरूण वगैरे ते इकडे आणून ठेवलेलं आहे. सोफा सेटवर बेडशीट्स वगैरे ते सगळं ठेवलेलं आहे. बेडरूम मध्ये पसारा आहे, जिकडे तिकडे कपडे दिसत असतील. बघा या बेडरूममध्ये सुद्धा झाडू मारायचा आहे, शेल्फ आवरायचा आहे. तर असा सगळा पसारा अजूनही पडलेला आहे आणि हा मला आवरायचा आहे. आणि नंतर असं झालं ना, हे आवरतच होते मी आणि त्याच वेळेला महेश लवकर घरी आले ऑफिसमधून, त्याच्यामुळे मला स्वयंपाकसुद्धा करावा लागला. तर मध्येच हे काम स्टॉप करून मी स्वयंपाक वगैरे पण आटोपला. तर अर्धा दिवस तर माझा या सगळ्या कामांमध्येच गेलेला होता. आणि जेव्हा तुम्हाला कोणी हेल्प करायला असेल ना त्यावेळेला या गोष्टी पटापट होतात, पण एकटंच जेव्हा करायचं असेल ना त्यावेळेला खरंच खूप अवघड जातं. आणि मला असं वाटतं की आज मी तोच मूर्खपणा केला, सगळं एकचदा आवरायचं. कारण ना काय कामं खूप जास्त आहेत आणि दिवस खूप कमी राहिलेले आहेत दिवाळीसाठी, आणि आम्हाला गावाला जायचं आहे. त्यामुळे माझा प्रयत्न होता की पटापट मी हे कामं आवरून घेतलेलं पाहिजे, कारण क्लिनिंग झाल्यानंतर बाकीच्याही बऱ्याचशा गोष्टी असतात. सोहम घरी असताना तर हे काम तर सोहमच करतो, त्याचं शेल्फ वगैरे तो आवरून घेतो. पण आता सध्या सोहमची एक्झाम सुरू आहे, त्यामुळे तो घरी नसतो आणि असतो तेव्हा आपण त्याला काय कामं सांगायची, म्हणून मग मीच त्याचं शेल्फ वगैरे आवरून घेते. नाही तर तो घरी असताना मला बरीच मदत तो करतो, छोट्या मोठ्या गोष्टी बऱ्याच तो हेल्प करून देतो. तरी ते सोहमचं जे शेल्फ आहे ते आवरून घेतलं. आणि हे जे त्याचं कपाट आहे ना, ॲक्च्युली पूर्ण कपाट होतं, त्याला डोर वगैरे पण होती समोरून, पण ती तुटली, म्हणून मग त्याचा रियूज कसा करता येईल तर ते सोहमच्या पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी मी ते यूज करतोय आहे. आता ते शेल्फ आवरून झालं, कम्प्युटर टेबल आहे त्यावरची सगळी घाण वगैरे आवरून झालेली, सगळं मी क्लीन केलं तिकडचं. आणि त्यानंतर मग मी आले हे कर्टन्स काढण्यासाठी. दोघे बेडरूममधले, हॉलमधले सगळे मी पडदे वगैरे काढून घेतले आणि ते पटकन मी धुवायला टाकले. आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायला सुरुवात केली. आता बेडरूम आवरून झालेली होती, तर मग म्हटलं बेडरूममध्ये बेडशीट वगैरे मी काढून ठेवलेली होती. ही बेडशीट एक दिवस आधीच मी धुवून वगैरे टाकलेली होती, त्यामुळे मी दुसरी बेडशीट काही टाकली नाही, हीच टाकून घेते म्हटलं. अजून माझ्या अंथरूण वगैरे पण धुवायचे राहिलेले आहेत. आणि दिवाळीच्या आधीच मी ते सगळं, खरं तर दिवाळी आम्ही या घरामध्ये सेलिब्रेट करत नाही, पण ते आपल्यामध्ये असतं ना की दिवाळीच्या आधी आपण घर तर स्वच्छ हे करायलाच पाहिजे, ते डोक्यामध्ये असतं. आणि महेश मला तेच म्हणत होते की आपण इकडे राहणार पण नाही, मग तू एवढं क्लिनिंग वगैरे का करते, पण ते डोक्यामध्ये असतंच ना. आणि सणवार म्हटले आपण जर इकडे नसतो तरीसुद्धा घर तर स्वच्छ होतंच ना, आणि डीप क्लिनिंग होतं नाही का. रोज तर आपण करतोच, पण त्यानिमित्तानेच आपलं घर एकदम छान चकचकीत आपण करतो. तर इथे बघा हा छोटासा जो बेड आहे आमच्या घरामध्ये, तर त्यालासुद्धा सरकवून ना त्याच्या मागून पुढून सगळं व्यवस्थित मी करून घेतलं. आणि छोट्या छोट्या ज्या वस्तू ठेवलेल्या असतात इकडे तिकडे त्यासुद्धा पुसून वगैरे घेतल्या, मी ठेवून दिल्या, त्या व्यवस्थित अरेंज केल्या. तर लिव्हिंग रूमचं पण काम बऱ्यापैकी माझं आवरून झालेलं होतं. आणि हे सगळं करता करता जसं मी म्हटलं की अर्धा दिवस माझा असाच निघून गेला. तर मला तेच वाटत होतं की की एकाच दिवशी हे करायलाच नको पाहिजे होतं, 2 दिवसामध्ये आटपायला पाहिजे होतं. तर इथे बघा आता सगळे कामं माझी झालेली, तर मी इथे झाडू मारत होते. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की करतानाच महेश आलेले होते, तर त्यांना म्हटलं की बाबा लिव्हिंग रूम माझं आवरायचं राहिलेलं आहे, तर तुम्ही थोड्या वेळ ना, म्हणजे बघा इथे 11:30 जवळजवळ होत आलेले होते. तर त्यांना मग मी एका बेडरूममध्ये, तिकडची बेडरूम क्लीन झालेली होती, तर त्यांना म्हटलं तुम्ही तिकडेच बसा थोड्या वेळ, इकडचं माझं झाडू पोछा अजून डस्टिंग बाकी म्हटलं तर ते मी करून घेते. तर झाडू मारून घेतला. आणि बरेच बरं का, म्हणजे या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढं दाखवलं त्या व्यतिरिक्तसुद्धा बरंच मी कामं केलेली आहेत. पण काय होतं ना की सगळं काही शूट करणं पॉसिबल होत नाही, कारण एवढं शूट करायला गेले तर व्हिडिओ 2-3 तासांचा होता. हा व्हिडिओसुद्धा 2 तासाचा झालेला होता, पण तो एडिट करायला मला इतका वेळ लागला ना, तर म्हणून छोट्या छोट्या ग्लिम्स तुमच्यासोबत शेअर केल्या. आणि प्रत्येक वेळेला तेच काय दाखवावं नाही का. आणि जे व्लॉगर जे असतात ना, ते असे व्हिडिओ तुमच्यासोबत का शेअर करतात. आता एक सांगते, बऱ्याच जणांना असं वाटतं की क्लिनिंग व्हिडिओ काय दाखवते, तर सगळेच करतात. मला मागे 1-2 व्हिडिओंवर कमेंट आलेल्या होत्या की हे सगळेच करतात, तर तू नवीन काय त्यात दाखवते. मी नवीन असं काहीही दाखवत नाही आहे,
पण काय होतं ना, सगळ्याच करतात की नाही हे मला माहीत नाही, पण मी जे करते, मी माझी लाईफस्टाईल तुमच्यासोबत शेअर करत आहे, त्यामुळे मी जे जे काही करणार ते मी सगळंच तुम्हाला दाखवणार. आणि क्लिनिंगचे व्हिडिओ कोणी का शेअर करतं, कारण बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण एखादी एखादी गोष्ट ठरवली करायची तर ते आपल्याला होत नाही, पण इतरांचं बघितल्यानंतर आपल्यालाही आपण पण मोटिवेट होतो आणि ते काम आपण करायला लागतो. तुम्ही बघा, अनुभव घ्या, आपण कधी कोणाची चांगली गोष्ट बघितली ना तर आपल्याला पण ते करावंसं वाटतं. तर मे बी माझ्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन गोष्टी कळतील आणि ते तुम्हीही करायला लागतील, या उद्देशाने मी हे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असे. आणि मीच काय, सगळेच यूट्यूबर हेच करतात. चॉईस तुमचा असतो, तुम्हाला पटत असेल तुम्ही करा, आवडत असेल व्हिडिओ बघा. तर अशा प्रकारे माझ्या घराची क्लिनिंग झालेली आहे. जे जे काही म्हणजे हे कवर वगैरे वाढलेले होते ना ते मी व्यवस्थित सेट करून ठेवले. अजून बरंच काही बाकी होतं, कर्टन लावायचे बाकी होते, फ्लॉवर वगैरे मी धुतलेले होते ते मी संध्याकाळी अरेंज केले. तर आता जेवढं क्लीन झालेलं आहे तेवढं घर मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, आता एवढं माझं आवरून झालेलं आहे. तर अशा पद्धतीने मी दिवाळीचं क्लिनिंग माझं सुरू केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही सजेशन्स करायचे वाटले तर मला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दिवाळीला मी म्हटलं की घरी जाणार आहोत, दिवाळी येत आहे, तर नवीन नवीन खूप छान छान असे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, क्लिनिंगचे बरेचसे व्हिडिओ आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आणि वेगवेगळ्या कॉन्टेंटवर माझ्या चॅनलवरती व्हिडिओज आहेत. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की चॅनलला व्हिजिट करून सगळे व्हिडिओ नक्कीच बघा. चला, लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.